जे काही तुमच्या डोक्यात येतं त्या सगळ्यावर मनन करण्याची गरज नसते. तुम्ही कसला विचार करता ते तपासून घ्या आणि तुमचे विचार जर देववचनाशी सुसंगत नसतील तर बायबल सांगतं ईश्वरी ज्ञानाविरुद्ध असलेलं सगळं काही पाडून टाकून ते ख्रिस्ताच्या अधीन करायला हवं. मला आश्चर्य वाटतं की अगदी चर्चमध्ये राहूनही माझ्या आयुष्याचा विचका झाला होता. मी देवावर प्रीती करायचे, माझा नव्याने जन्म झाला होता, मला माहित होतं मी मेले तर स्वर्गातच जाणार, पण तरीही मी सुखी नव्हते अजिबात. माझ्यात शांती नव्हती, आनंद नव्हता. ख्रिस्तात मी कोण आहे ते मला ठाऊक नव्हतं आणि विचारांवर मी संदेश ऐकलाच नव्हता, कधीच नाही. आणि बायबलमध्ये तर विचारांविषयी इतकं आढळतं. बघा बायबल तुम्ही, रोमकरास 12 एका वचनात असं म्हटलंय की आपल्या मनाच्या नवीकरणाद्वारेच आपल्या जीवनाचा कायापालट होणं शक्य आहे. देवासारखा विचार करायला शिका तुम्ही. खरंच तुमच्यापैकी किती जणांना वाटतं देवासारखा विचार करायला खूप मजल मारावी लागेल असं सांगा मला. म्हणूनच आज आपण इथे आहोत. मी 3 पुस्तकं लिहिली आहेत. मनावर एक चिंतनपर पुस्तकही मी लिहिलेलं आहे. माझं पुस्तक द बॅटलफील्ड ऑफ द माइंड चांगलंच लोकप्रिय ठरलं. मी पॉवर थॉट्स नावाचं पुस्तकही लिहिलंय, ज्यातून शिकायला मिळतं हेतुपूर्वक शक्तिशाली विचार कसे करायचे ते. तुम्ही आपल्या विचारातून सामर्थ्य मिळवू शकता किंवा स्वतःला कमकुवतही करू शकता विचारातून. म्हणूनच आज आपण या मालिकेतला 3रा भाग शिकणार आहोत आणि त्याचं शीर्षक आहे तुमच्या विचारांचा तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर होणारा परिणाम. आता आपण पाहूया विचार आणि ताणतणाव. एक सांगू, तुम्ही विचारांद्वारे तणाव निर्माण करता. तुमच्या विचारांद्वारे. तुम्ही म्हणता नाही ते परिस्थितीने होतं. नाही, ते विचारांमुळे होतं, परिस्थितीविषयीच्या. आणि देवाने आपल्याला उत्तर दिलंय, सोपं उत्तर दिलंय. हे सगळ्या समस्यांवरचं सोपं उत्तर आहे आणि पुष्कळांना ते शिकायला संपूर्ण आयुष्य लागतं, हे लक्षात घ्या. तर पाहूया नीतिसूत्र अध्याय 3 वचन 5 ते 7. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, अगदी मनापासून. आणि बघा, बरीचशी वचनं अशी आहेत ज्यात मनाचा समावेश करण्यात आलाय, पण कित्येकदा ते लक्षात येत नाही आपल्या. आता किती जण देवावर विश्वासही ठेवतात आणि सतत चिंताही करतात. बघा, ते अगदी मनापासून देवावर विश्वास नाही ठेवत. तुम्हाला देवावर विश्वास ठेवावासा वाटत असेल, मलाही तसंच वाटायचं. मला वाटायचं मी देवावर विश्वास ठेवते, पण जेव्हा मला जाणीव झाली, जोवर मी चिंता करत राहते, मी काळजी करत राहते आणि स्वतःच्याच बुद्धीने सगळं काही नीट करू पाहते, तोपर्यंत मी देवावर पूर्णपणे भाव ठेवत नाही. आणि बघा, तेव्हा माझे डोळे उघडले, कारण वचन असं म्हणतं की तू मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. म्हणजे तुमच्या समस्येभोवती गोल गोल तुमचं मन फिरवत बसू नका. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. का देवा, का? कधी देवा, कधी? मला काही कळत नाहीये देवा, माझ्या बाबतीतच असं का घडतं? तुम्ही विश्वासाने देवाला विचारा, तू मला काही दाखवू इच्छित असशील तर दाखव. जर तुला इथे मला काही दाखवायचंय नसेल, दाखवायचंच तर नको दाखवूस, काही हरकत नाही. जेव्हा आपल्या जीवनात समस्या या येतात तेव्हा आपण प्रार्थना करायला हवी, देवावर विश्वास ठेवावा. प्रार्थना आणि विश्वास. आता हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढंच करणं खरंच कठीण आहे. देवने मला अनेक वर्ष सांगितलं की तू देवावर का अवलंबत नाहीस, सगळं काही देवावर सोपवून का देत नाहीस तू. बघा, माझी इच्छा होती पण मी ते करू शकत नव्हते, कारण तेव्हा मला या गोष्टी कळत नव्हत्या ज्या मी आता तुम्हाला शिकवतेय. आता काही लोकांसाठी या गोष्टी इतरांपेक्षा सोप्या आहेत, पण बहुसंख्य लोकांसाठी एक फार मोठं आव्हान आहे, हे तेवढंच खरं. आणि वचन पुढे असं म्हणतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. मार्गदर्शक. पुढचा भाग मला खूप आवडतो. तू आपल्याच दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. बघा, आपण आपलं जीवन चालवण्या एवढे शहाणे नाही. मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण हे खरं आहे.
मी हे सेवाकार्य चालवण्या एवढी हुशार नाहीये. एकदा अचानकपणे मला जाणीव झाली, बायबल म्हणतं देव आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाचा आधार आहे. विचार करा यावर. संपूर्ण विश्व आणि त्यातली प्रत्येक गोष्ट देव सांभाळतोय. प्रत्येक गोष्ट त्या त्या जागी आहे ती देवाच्या आज्ञेने. मग मी असा विचार करायला लागले की ठीक आहे, जर देव सगळं काही सांभाळतो तर मग आमच्या सेवा कार्यातील प्रत्येक गोष्ट, मग ते शिक्षण देणं असो, संदेश असो, TV असो, रेडिओ असो, प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा पैसा असो, कर्मचारी वर्ग असो, इतर असंख्य गोष्टी असो, तो सगळं काही चालवेल. जगभरातली 18 कार्यालय, 800 कर्मचारी, इमारती, सगळं काही तो चालवेल. सगळं बघा, देवाने जर आधार काढला तर सगळं विखरून जाईल. एवढा प्रचंड कारभार चालवण्या एवढं शहाणं आमच्यात कोण आहे? पण सगळ्या समयी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या तणावातून निघण्याचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यातून निघण्याचा मार्ग काढलाय तो म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं. इब्री अध्याय 4 वचन 3 आणि 10. त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, तथापि त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या 20व्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या 20व्याविषयी त्याने सांगितले, ज्यात आपण विश्वास ठेवला आहे ते आपण प्रवेश करीत आहो. हे माझ्या 20व्यात निश्चित येणार नाहीत असे ज्या 20व्याविषयी त्याने सांगितले त्यात आपण प्रवेश करत आहोत. आता बघा, विश्वास ठेवण्याचा आपल्या विचारांशी फार जवळचा संबंध आहे. एखाद्या गोष्टीची काळजी घ्यायला देव समर्थ आहे असा विचार मी करत नसेन तर माझा विश्वास नाही. मी ते जाणीवपूर्वक करायला हवं. मला थांबून तसे विचार डोक्यात यायची वाट बघायची गरज नाही. हेतुपूर्वक मी विचार करू शकते. माझ्या जीवनात काय घडतं याची मला पर्वा नाही, कारण देव कार्य करत आहे. हा माझा आवडता विचार आहे. मी म्हणत असते काय घडतं याची मला चिंता नाही, माझा विश्वास आहे देव कार्य करतोय. जेव्हा तुमच्या समस्या अचानक सुटतात तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो देवाने त्याच क्षणी अचानकपणे तुमच्यासाठी कार्य करायचं ठरवलं. त्याचं कार्य चालूच असतं आणि मग योग्य समयी तुमची समस्या सुटते. तेव्हा असं म्हणत राहा, देव कार्य करतोय आत्ता या क्षणी माझ्या जीवनात. अगदी छान वाटतं ना? आता बघा, तो म्हणतो की जगाच्या स्थापनेपासून त्याने आपलं काम संपवलंय. मला हे आवडतं. खरं तर आपण देवाच्या कार्याची वाटच पाहत नाही, त्याने ते पूर्ण केलेलं आहे. आपली गरज आहे प्रार्थनेची आणि विश्वासाने ते स्वीकारण्याची आणि त्याची प्रचिती येईपर्यंत चांगली वृत्ती ठेवण्याची. चला आता मी हे पुन्हा सांगेन, प्रार्थना करा, चांगली मनोवृत्ती बाळगा, विश्वासात राहा. विश्वास ठेवा की आपला तोडगा निघेपर्यंत देव कार्य करतो आहे आणि विश्वासाने आणि धीरानेच देवाकडून सगळं काही मिळतं. फक्त विश्वासाने नव्हे, प्रार्थना केल्यावर आपल्याला वाट पाहावी लागते. मी हे अगदी ठासून सांगते, प्रार्थना केल्यावर तुम्ही वाट पाहायला हवी. जर आपण प्रार्थना केल्याबरोबर आपल्याला काही मिळालं तर देवावर अवलंबून राहायची गरजच भासणार नाही. पण जेव्हा आपण प्रार्थना केल्यावर देवाच्या कार्याची वाट पाहतो आणि काहीही घडताना दिसत नाही, तेव्हा शत्रू आपल्या मनात हे घालू पाहत असतो की बघ देवाला तू आवडत नाहीयेस, बघ तू पापात आहेस, बघ तुझं काहीतरी नक्कीच चुकलंय, ही गोष्ट तुझ्यासाठी कधीच होणार नाही. अशा वेळी तुम्ही आपलं गोड, लहान आणि पवित्र तोंड उघडायची गरज आहे. चला आता तुम्ही असं म्हणा की देव या क्षणी माझ्यासाठी कार्य करतोय आणि त्याने वचन दिल्याप्रमाणे तो सगळं काही मला देणार आहे नक्की. देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपण त्याच्या 20व्यात प्रवेश करतो. पण 20वा म्हणजे कामापासून दूर राहणं नव्हे, तर काम चालू असताना शांत राहणं. कोणीतरी म्हटलं, जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही निश्चिंत दिसता. हो, मी असते, कारण मी कामात असते, पण कामात असताना मी 20व्यातही असतेच.
माझ्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी मी देवावर विश्वास ठेवते. हो, मी तयारी करते आणि मी वचनाचा कसून अभ्यास करते. मी पुन्हा पुन्हा माझ्या विषयांची उजळणीही करते. पण मला खरोखर ठाऊक नसतं की माझ्या मुखातून पुढच्या क्षणी कुठला शब्द निघणार आहे. म्हणून मी देवावर विसंबून राहते. कृपेसाठी विश्वास ठेवते, लोकांनी यावं म्हणून विश्वास ठेवते, तारणासाठी विश्वास ठेवते, दानार्पणासाठी विश्वास ठेवते. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही निश्चिंत असतो. जर मी इथे उभी राहून तुम्ही काय म्हणाल म्हणून चिंता केली, कोणी आलं नाही तर काय अशी भीती बाळगली, मला निराशा आली तर काय झालं याची भीती बाळगली, याची भीती बाळगली, त्याची भीती बाळगली, तर माझी स्थिती दयनीय झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मी पहिल्यांदा संदेशासाठी उभी राहिले तेव्हा मी असुरक्षित होते. एखाद्याने जांभई दिली, घड्याळाकडे पाहिलं, चुळबुळ केली तर मला मरण यातना व्हायच्या. कारण सैतान मला सांगायचा, बघ तुझा संदेश त्यांना आवडला नाही. पण एक सांगू, मी बाह्य परिश्रम तर घेतच होते, पण माझ्या मनासाठीही मी परिश्रम घेत होते. ही फार मोठी समस्या नाहीये. तुम्हाला मनातून शांती असेल तर तुम्ही शारीरिक कष्ट कितीही घेऊ शकता, हे लक्षात घ्या. माझा मुद्दा लक्षात येतोय का तुमच्या? जर तुम्हाला मनाची शांती असेल तर तुम्ही रगड मेहनत घेऊ शकता आणि तरीही तुम्ही थकून जात नाही. आमेन. देवावर विसंबून राहा. मी हल्ली याचा विचार करत होते, जर तुम्ही देवाला एवढंच म्हणालात की प्रभू, या परिस्थितीत काय करायचं ते मला कळत नाही, पण तुझी इच्छा असेल तर मला दाखव. प्रभू, तू मला काही दाखवलं नाहीस तर मी देहाच्या कर्मात अडकून पडेन, कारण यातून मार्ग कसा काढायचा ते मला ठाऊक नाही अजिबात. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू कार्य करत असताना मला जीवनाचा आनंद लुटायचा आहे देवा. तुम्हाला खात्री वाटत नाही ना? मला कधी कधी वाटतं, जर मला विश्वासाची अशी एखादी छानशी कॅप्सूल तुम्हाला देता आली असती तर किती बरं झालं असतं. मी प्रत्येकासाठी जीवनभर पुरतील एवढ्या गोळ्या बनवून तयार ठेवल्या असत्या आणि त्यांना मी नाव दिलं असतं विश्वासाच्या गोळ्या, आणि त्यावर अशी नोंद केली असती, जितक्यांदा हव्या तितक्यांदा घ्या. हे औषध कधीही जास्त होत नाही आणि बघा याचे परिणाम आनंद, शांती, नीतिमत्व. आमेन. थोडा विश्वास ठेवा. चिंतेमुळे निर्माण होणारा तणाव शारीरिक व्याधींना आमंत्रण देत असतो. स्नायूंमधील तणाव, डोकेदुखी, श्वासोश्वासाचे विकार, हृदयाची धडधड वाढते, धमन्यांची जळजळ होते, पोटाचे विकार होतात, बद्धकोष्ठता, हगवण लागते, शुक्राणूंची कमतरता, अनियमित मासिक पाळी, निराशा, निद्रानाश वगैरे वगैरे. चिंता हा चुकीच्या विचारांचा परिणाम आहे. तुमच्या समस्या येण्याआधीच देवाला त्याविषयी ठाऊक असतं. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण देवाला ते वाटत नाही. आणि देवाजवळ तुमचा तोडगा आधीच तयार असतो आणि तुम्हाला तो मिळेपर्यंत वाट पाहण्याची आणि स्वीकारण्याची तयारी ठेवायची असते. फक्त तेवढंच. आणि आज मी तुम्हाला एक स्पष्ट करू इच्छिते की माझ्यासारख्या चुका तुम्ही करू नका. वाट पाहत असताना दयनीय स्थितीत राहायचं आणि तोडगा मिळाल्यावर आनंदी व्हायचं, असा प्रकार करू नका. हा मूर्खपणा आहे. कारण यामुळे या क्षणी तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाली तरी त्याचा आनंद फार काळ टिकणार नाही आणि जीवनात दुसरं काही घडेल आणि मग पुन्हा तुम्ही त्याच चक्रात फसत जाल, हे लक्षात घ्या तुम्ही. मी खरं तेच सांगते की नाही? आणि एक सांगू का, जर देवाबरोबरच्या प्रवासात तुम्ही टिकून राहिलात तर तुम्ही बदलून जाल. जसजसं आयुष्य सरतं तसतसं तुम्ही शिकत जाता की ज्या गोष्टींसाठी आपण काहीच करू शकत नाही त्याविषयी चिंता करत राहणं हे व्यर्थ आहे. जोवर एखादा माणूस चिंता करून स्वतःला पिडणं थांबवत नाही तोवर त्याला एखादा संदेश देऊन बदलता येईल असं मला अजिबात वाटत नाही. असं नाही होत, कारण त्यांना हे कळून येतं शेवटी की त्यांनी निरर्थक ते केलं. ते आरामखुर्चीत बसण्यासारखं असतं. ती दिवसभर हलत असते, तुम्हाला व्यस्त ठेवते, पण कुठेच घेऊन जात नाही ती तुम्हाला. तुम्ही काहीच प्रगती करत नाही.
अयोग्य किंवा अभक्तीचे विचार तुमची ऊर्जा शोषून घेत असतात. आज आपण शिकणार आहोत ऊर्जा शोषून घेणारे आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या विचारांविषयी. कारण आपण सगळेजण थकलेले आहोत, दमलेले आहोत. आपण जर मी म्हटलं की आपलं रोजचं जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा तुमच्यापैकी किती लोकांकडे नसते तर किती हात वर जातील सांगा? अरे बाप रे. बघा, मला अशी शक्यता वाटते की या वयात सुद्धा मला तुमच्यातल्या 20ल्या 30ल्या 40 वर्षाच्या लोकांपेक्षा अधिक उत्साही वाटते. मी भाग्यवान आहे म्हणून ते नव्हे, तर आपली बरीचशी ऊर्जा ही आपल्याला आपल्या मनातून मिळत असते आणि आपल्या मनात जे काही चाललेलं असतं त्यामुळे गळून गेल्यासारखं वाटतं. आणि बघा, माझा नवरा इतका निरोगी येतो, आश्चर्यच वाटतं हो मला खरंच. नाही, मी हे चुकीच्या अर्थाने बोलत नाहीये, पण त्याला हल्लीच थोडासा सर्दीचा त्रास झाला होता आणि त्याला असं काही होणं ही सुद्धा एक दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे मला असं म्हणायचं, मला व्हायरसची बाधा झाली की मी म्हणते ओ मला बरं वाटत नाहीये. तो म्हणतो गेल्या आठवड्यात मलाही 4 दिवस बरं वाटत नव्हतं. मी म्हणते मला का नाही सांगितलंस? अगं पण तू त्यासाठी काहीच करू शकली नसतीस, मग का सांगा? तर तो असं काही ना काही करत असतो. म्हणजे रात्रीच्या वेळी मला आरामात खुर्चीत बसायला आवडतं, पण देव तो सतत काहीतरी करत असतो, त्याला असं उत्साही वाटत असतो अगदी रात्री सुद्धा. पण आज सकाळी मला जाणवलं, आमच्या लग्नाला 48 वर्ष झाली आणि या काळात देवने 2दाच म्हटलं की त्याला कोणीतरी आवडत नाही. लोकांचा द्वेष करण्यात किंवा त्यांच्यावर रागवण्यात तुम्ही तुमची किती शक्ती वाया घालवली आहे सांगा मला? लोकांचा हेवा करण्यात किती शक्ती वाया घालवली आहे तुम्ही? तुमचे किती दिवस तुम्ही थकव्यात घालवले केवळ आदल्या रात्री चांगली झोप न झाल्यामुळे? कारण रात्रीच्या वेळी तुम्ही कुणावर तरी रागावून झोपता आणि त्यामुळे झोप उडून जाते तुमची. पूर्वी कधीतरी, प्रभूची स्तुती असो, हे भूतकाळातलंय, मी कितीतरी रात्री बिछाण्याच्या कडेवर झोपून काढल्या कारण मी देववर इतकी रागावलेले असायचे की मी म्हणायचे मी याला स्पर्शही करू देणार नाहीये, मी तुला स्पर्शही करू देणार नाहीये. चुंबन वगैरे तर तू घ्यायचंच नाहीस कारण माझं तुझ्याशी बिनसलेलं आहे, मी वेडीपिशी झाले. बोलू नकोस, आम्ही नाही, जा. कितीतरी रात्री मी कुडकुडत काढल्यात कारण पांघरून तो सगळं ओढून घ्यायचा आणि मग मी कशाला मागू त्याच्याकडे माझ्यासाठी पांघरून? मी तुझ्याकडे काही मागणार नाहीये, काहीही नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मला पाठदुखी, डोकेदुखी व्हायची आणि मग माझी मान लचकायची, दिवसभर उदास वाटायचं आणि देव छान गाणं गात उठायचा, बाहेर जाऊन गोल्फ खेळायचा, मजेत असायचा तो, छान मजेत. यातून बाहेर पडायला मला बरीच वर्ष लागली. शेवटी मी बाहेर आले कारण असा मूर्खपणा आपण सगळे करतच असतो. अशा प्रकारचा अतिरेकी मूर्खपणा, कुठलीही फलप्राप्ती न देणाऱ्या गोष्टी आपण आपल्या जीवनात वारंवार 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 का करत असतो बरं? जे काही तुम्ही करता त्यामुळे काही भरीव कार्य होत नसेल तर ते करणं थांबवा. लोकांवर टीका करण्याची वृत्ती आपली शक्ती घालवू शकते. अतिविचार आपली शक्ती शोषून घेतात. प्रभूने एकदा म्हटलं की अतिविचार करणं ही तुझी समस्या आहे. संशय, ईर्ष्या, कटुता, सूड भावना, द्वेषयुक्त विचार. तुला जर आपली ऊर्जा वाढवायची असेल तर विचार सुधार. आणि बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं विचारांमुळेच होतं असं नाही. शारीरिकदृष्ट्या काही अयोग्य घडत असेल तरीही होतं. काही गोष्टींची चर्चा आपण करू. कदाचित तुमचा आहार योग्य नसेल, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल. पण खरंच सांगायचं तर मी असं म्हणू शकेन की तुम्ही सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे जरी करत असलात तरी तुमचं मन हे सगळ्या प्रकारच्या वाईटाने भरलेलं असेल, म्हणजे कटुता, द्वेष अशा गोष्टींनी, तर तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला उदासच वाटेल.
आमेन. योहान अध्याय 14 वचन 27. पण माझा काही उपायच नाही. बरेच लोक मला छळत असतात, माझ्या अनेक समस्या आहेत. तुम्ही जर माझ्या जागी असता तर टिकलाच नसता. माझ्या समस्या सोसून सुखी होऊन दाखवा. मी कुठल्या त्रासातून गेले याची तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्हाला खरंच काही माहीत नसतं. तुम्ही फार वरवरच्या गोष्टी बघता. मी केवळ इथे पुलपीठावर आहे म्हणजे असं नाही माझ्या जीवनात सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. आमेन. 3.5 महिन्यांपूर्वी माझी उजवी मांडी पूर्णपणे बदलण्यात आली. त्यांनी अर्धा भाग काढून टाकला, नवा भाग तिथे बसवला आणि आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे. आठवड्याभर मी वॉकर घेऊन चालले आणि मग त्यांनी मला एक काठी दिली आणि एका दिवसाने मी ती काठी घेऊन फिरत होते तेव्हा ते म्हणाले, ती काठी शोभेसाठी नाहीये, तुम्ही आपलं वजन टाका तिच्यावर. मला वाटतं मी लवकर बरी होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मला जे काही सांगण्यात आलं ते सगळं मी केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझी वृत्ती चांगली राखली. त्या काळात मी खूप आनंदी राहिले, असत खेळत राहिले. हसण्यामुळेच मी लवकर बरी झाले. तुमच्या जीवनात जे घडतंय त्याबद्दल वाईट वृत्ती बाळगू नका. ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतात त्याबद्दल देवाचे आभार माना, त्याच्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हा शांती देऊन ठेवतो. योहान अध्याय 14 वचन 27. मी आपली शांती तुम्हास देतो. जर कोणी तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे काही देतं तर ते त्यांच्या इच्छेने तुम्हाला दिलं जातं. प्रभू येशू म्हणाला, मी माझ्या इच्छेने तुम्हाला एक गोष्ट देऊन ठेवतो, ती आहे माझी शांती. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. तुम्ही बेचैन होणं थांबवा, गोंधळून जाणं थांबवा. तुम्ही घाबरून जाऊ नका, गांगरून जाऊ नका, भयकंपित होऊ नका, अस्थिर होऊ नका. माझ्यावर एक जबाबदारी आहे. देव म्हणतो, बघ मी तुला शांती दिलेली आहे. जर तुझ्या जीवनात ख्रिस्त असेल तर पवित्र आत्म्याचा तुझ्यात निवास राहील आणि पवित्र आत्म्याची सगळी फळं तुझ्या जीवनात दिसून येतीलच येतील. प्रीती, आनंद, शांती. लक्षात घ्या, माझ्यात शांती आहे. देवाने तुम्हाला शांती द्यावी म्हणून प्रार्थना करत राहायची गरज नाही, तर त्या शांतीचा उपयोग करायची सुबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करा तुम्ही. मला वाटतं बऱ्याचदा आपण आपल्याला मिळालेल्याच गोष्टी पुन्हा देवाकडे अट्टहासाने मागत असतो. आणि मला फिलिप्पेकरास अध्याय 4 वचन 6-7 आवडतं. मी जवळपास रोजच या सुंदर वचनावर विचार करत असते. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण ख्रिस्तात राखील. मला स्तोत्रसंहिता 37 सुद्धा खूप आवडतं. पहिली काही वचनं त्यात म्हटलंय, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात. एकदा मी हे वचन वाचत असताना विचार केला, जगात जे काही चाललंय त्यामुळे आपण निराश व्हायची काय गरज आहे. आता माझं म्हणणं असं नाही की आपल्या कर्तव्यात आपण कुचराई करायला हवी किंवा नीतीने जगण्याची आपली जबाबदारी आपण झटकायला हवी. तर इतरांवर रागाने बेभान होण्यात आणि इतरांच्या गोष्टींमुळे निराश होण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही. जे योग्य तेच मी करणार आणि तुतारीचा निनाद होईपर्यंत मी तयार असेन. आपण देवावर विश्वास ठेवला तर आपण आपल्या विचारांवरही ताबा मिळवू शकू आणि पवित्र आत्म्याला कार्य करू देऊ. प्रत्येक नकारात्मक विचार आपण हेतुपूर्वक जेरबंद करायला हवा आणि देवाच्या सत्याला अनुसरण्याचा निर्णय आपण घ्यायला हवा. तुम्ही आवडता आणि तो तुमच्यासाठी रोजच कार्य करतोय हे लक्षात घ्या. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.